नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती घाटकर प्री लर्निंग या एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. कसे आहात तुम्ही? आज मी व्हाईट बोर्डवर लेक्चर घेणार नाही आहे. सो आज आपण पाहणार आहोत जिओग्राफीबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत आपण. ठीक आहे, कसे आहात तुम्ही? सेफ आहात ना? घरीच आहात ना? आणि अभ्यास चालूच ठेवा बरं का. अभ्यास स्टॉप करू नका. मस्त चान्स भेटला आहे आपल्याला आपला अभ्यास परिपूर्ण करण्याचा. त्याच्यामुळे या लॉकडाऊनचा पूर्ण फायदा घ्या. ठीक आहे. तर आज आपण महाराष्ट्राचा जिओग्राफी बघणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये थोडीशी माहिती देणार आहे. नंतर मी पुढच्या सेशनमध्ये ट्रिकनुसार घेणार आहे. जिओग्राफी आपण ट्रिकनुसार पाहणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगेल की कसं लक्षात ठेवायचं. जे घाट आहे, जे नदी प्रणाली आहे, कुठून वाहते, मग ते लक्षात कसं ठेवायचं, त्याची उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत, ह्या सगळ्या पुढच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. आज इन शॉर्टमध्ये थोडीशी माहिती मी महाराष्ट्र जिओग्राफीबद्दल तुम्हाला देणार आहे. तर इथे मी 5 पॉईंट काढलेले आहेत. पहिला आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. दुसरा आहे महत्त्वाच्या संकल्पना. तिसरा आहे प्राकृतिक विभाग, पश्चिम किनारपट्टी आणि पश्चिम घाट. मी इन शॉर्टमध्ये सांगणार आहे, जास्त लांब घेणार नाही आहे मी सेशन. ठीक आहे. सो पाहूया आपण थोडीशी हिस्ट्री बघूया महाराष्ट्राच्या निर्मितीबद्दलची, की कशा पद्धतीने निर्मिती झाली. ठीक आहे. बघा इथे मी आपलं दीपस्तंभचं जे बुक आहे माझ्याकडे, हे जुनं आहे, बट खूप छान बुक आहे. रंगीत बुक आहे आणि इंटरेस्टिंग आहे. यामध्ये जे दिलेले आहे फॅक्ट्स फिगर ज्या आपण त्या खूप चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी हे घेतलं आणि माझ्याकडे हेच होतं. तर तुम्ही याचं नवीन एडिशन पण घेऊ शकता. ठीक आहे. माझ्याकडे ही जुनी सेकंड एडिशन आहे बहुतेक. तुम्हाला दाखवते, एकच मिनटं. हा बघा, हा आहे महाराष्ट्राचा भूगोल. दिसते तुम्हाला? यामधनं मी घेतलेलं आहे. दीपस्तंभ प्रकाशन सेकंड एडिशन आहे ही. तर तुम्ही याच्या आता कोणती एडिशन चालू आहे ती बघून तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बघूया आपण टॉपिक, की हा व्यक्ती कोण आहे. हा व्यक्ती कोण आहे? अल्फ्रेड वेगनर यांनी मांडलेल्या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार उत्तरेला असणारा लॉरेशिया व दक्षिणेला असणारा गोंडवाना या दोन भूमीच्या दरम्यान टेथिसा नावाचा समुद्र पसरलेला होता. इथे दिसते तुम्हाला आपला हा काय आहे, इंडिया कसा होता अगोदर. बघा मॅपमध्ये आपला भारत दिसते तुम्हाला. तर काय झालं की भूगर्भातील हालचालीने उत्तरेकडील लॉरेशिया व दक्षिणेकडील गोंडवाना या ज्या दोन भूमी आहेत, या भूमीमध्ये हालचाली झाल्या. या हालचालीमुळे आपला जो भारत आहे तो त्याचा काही भाग उत्तरेला गेला, ज्याला आपण हिमालय म्हणतो. तर इथे बघा दिलेलं आहे, दक्षिणेकडील गोंडवाना भूमी हिमालयीन पर्वतावर होणाऱ्या भरपूर पर्जन्य वर्षामुळे ते अनेक नद्यांचे उगम झाले आणि या हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांनी खाली मैदानात येताना आपल्यासोबत बराच गाळ वाहून आणला. या गाळापासून भारतातील भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. ठीक आहे. तर कळालं तुम्हाला की आपल्या याची निर्मिती कशी झाली. आता इथे बघा,
काय चालू होतं. भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहल टेकड्या. कोणत्या टेकड्या? राजमहल टेकड्या. भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाला सुरुवात होते. कळलं तुम्हाला? तर ही प्राचीन गोंडवानाची भूमी आहे. ठीक आहे. यामध्ये बघा, उत्तर भारतीय पठारी प्रदेश व दक्षिण भारतीय पठारी प्रदेश, वरचा आणि खालचा, नॉर्थ आणि साऊथ. ठीक आहे. तर या दोन प्रादेशिक विभागांचा समावेश होतो. ठीक आहे. ह्या दोन याची निर्मिती झाली आहे बघा. तर दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील एक पठार म्हणजे आपला कुठला आहे? महाराष्ट्र आहे. ठीक आहे. तर या पठाराची भूमी ही खूप प्राचीन आहे, ज्याला कोणती भूमी म्हटली आहे? गोंडवानाची भूमी म्हटली आहे. ठीक आहे. तसेच भारताच्या 5 प्राकृतिक विभागापैकी एक पश्चिम किनारपट्टी आहे आणि एक द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे. ठीक आहे. कळालं तुम्हाला? तर महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे, तर सर्वांनाच माहिती आहे. तर पश्चिमेला असणारी कोकण किनारपट्टी आहे बघा. भारतातील 7 पर्वत प्रणालीपैकी सह्याद्रीचा पर्वत आहे, सातपुडा आहे. ठीक आहे. या 2 प्रणाली कशापासून तयार झालेल्या आहे? ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या आहे. ठीक आहे. कळतं आहे तुम्हाला? तर अशी ही महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आपण इथे समजून घेतलं. ठीक आहे. आणि ना खूप महत्त्वाचं आहे हे पॉईंट, तर तुम्ही चांगलं हे स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता, बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवू शकता. ठीक आहे. कोकणामध्ये हवामान कसं असतं? सम असतं. ठीक आहे. तर पूर्व पठारावर कसं असतं? ते विषम हवामान असतं. ओके. तर हवामान व प्राकृतिक रचना या दोघांच्या प्रभावाने त्या भागातील मृदा, जी आपली माती आहे, ती तयार झाली आहे. ओके. जास्त पाऊस पडणाऱ्या भागात कमी सुपीक, तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात जास्त सुपीक. तर ही फॅक्ट फिगर तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ज्या भागामध्ये हवामान व मृदा त्या पद्धतीची पिके तेथे घेतली जाते. म्हणजे जसं हवामान असेल, जशी माती असेल, तसे त्या भागामध्ये पिके घेतली जातात आणि तशी ती पिके तिथे फेमस म्हणून ओळखली जातात. ठीक आहे. आता कोकणामध्ये काय घेतं? फळं, भात, हे कोकणाच्या याच्यावर. तर पठारी प्रदेशामध्ये म्हणजे आपल्या भागामध्ये काय पिकतं? कापूस जास्त घेतला जातो, मराठवाडा या भागामध्ये. ठीक आहे. एकूणच एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही त्या देशाची वा राज्याची विकासाची दिशा ठरवू शकते. ठीक आहे. पुढचं बघूया. कळतं आहे ना तुम्हाला? मला सांगत चला कमेंटमध्ये. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचतील. ठीक आहे. तर इथे मी थोडंसं हे सांगण्यासाठी की महत्त्वाचा कुठला भाग आपण अभ्यासला पाहिजे, हे त्याची लिस्ट आहे फक्त. बघा, प्राकृतिक घटकातील विधाने वगैरे संकल्पना आहेत काही, आणि पर्वतरांगा आहेत, नदीखोरी आहे, डोंगर आहे, टेकडे आहे. ठीक आहे. शिखर आहे, उंचीनुसार चढता उतरता त्याचा क्रम कसा लावायचा. तर असे प्रश्न आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, कारण ते विचारले जातात. त्याच्यामुळे हे करणं भाग आहे. खाड्यांचा क्रम विचारणार, उंचीनुसार क्रम विचारणार, मग नदी, आणि मग कुठली नदी, उपनदी वगैरे जोड्या लावामध्ये विचारू शकतं. परत घाट, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, हे सगळं
विचारलं जाऊ शकतं. तर हे जे महत्त्वाच्या ज्या ह्या संकल्पना आहेत ना, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. या संकल्पनेनुसार तुम्ही अभ्यास करा जॉग्रफीचा. ओके, पुढे जाऊया आपण. आता समजून घेण्याजोगे काय आहे हे बघा. आता हे प्रस्तरभंग जिओलॉजिकल फॉल्ट बघा. आता भूमीमधून किनारपट्टीची निर्मिती कशी होते ते पाहूया आपण. बघा, भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठीण खडकांनी बनविलेल्या भूपृष्ठावर आडव्या परंतु एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेने कार्य करत असेल तर भूपृष्ठावर ताण निर्माण होतो. ठीक आहे. मग तो ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला घड्या न पडता तडे पडतात. त्यास प्रस्तरभंग असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ कुठलं आपलं कोकण किनारपट्टी आहे, ती कशी निर्माण झाली, तर ती कशामध्ये मोडणार, प्रस्तरभंगामध्ये. तर प्रस्तरभंगानुसार त्या कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली, ज्यामध्ये एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेने काम करतं. म्हणजे एकदम जास्त खेचल्या जातं. ते खेचण्यामुळे तिथे भेगा पडतात. मग ते भाग असा कट होतो, म्हणजे वेगळा होतो. आता एखादी दोरी आहे, मी इकडून ओढणार तो तिकडून ओढणार तर ती तुटून जाणार ना. तर तशाच पद्धतीने कळते तुम्हाला. तर गट पर्वताची निर्मिती कशी झाली, ब्लॉक माउंटेन. महत्त्वाचं आहे हे प्रश्न बरेच आले होते गट पर्वतवरती, घळई, हे याच्या सर्वांवरती प्रश्न येत राहतात सगळ्याच एक्झाममध्ये. तर हे करणं जरुरी आहे. तर कठीण भूपृष्ठावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल, बघा इथे दिलेलं आहे, झूम करून दाखवते मी तुम्हाला. बघा, हा जो दिसते तुम्हाला प्रस्तरण, दिसते. तर कठीण भूपृष्ठावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल तर काही वेळा प्रस्तरभंगाबाहेरील भाग स्थिर राहतो. ठीक आहे. व मधला भाग वर उचलला जातो. आता सपाट जमीन आहे, सपाट जमीन आहे, त्यातला मधला भागच वरी आला तर त्याला काय, म्हणजे ते मधला भाग जर वरी आला तर काही वेळा ते दोन वेगवेगळा भाग साईडला होणार, तो मधलाच वरी येणार. तर ते काय गटपर्वत म्हणतात त्याला. ठीक आहे. तर मधला भाग काय राहतो, स्थिर राहतो. आणि मग दोन्ही बाजूकडील भाग हा खचून जातो, खाली खचून जातो. तेव्हा मधला भाग उंच भाग दिसतो, उंच. मग त्याला काय ब्लॉक माउंटेन म्हणतात त्याला. ठीक आहे. ठोकळ्याचा पर्वत असं म्हणतात त्याला, ठोकळ्याचा पर्वत. तर त्याचं उदाहरण द्यायचं राहिलं तर आपलं सह्याद्री पर्वत. ठीक आहे. आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत हा कुठला पर्वत आहे, हा ब्लॉक माउंटेन आहे. ठीक आहे. आता अवशिष्ट पर्वत. भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू व कठीण खडकापासून तयार झालेला असेल, अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य घटकाच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकाची झीज होते व कठीण खडक अस्तित्वात राहतो. ते सभोवतालच्या खडकापेक्षा उंच दिसतात, त्याला अवशिष्ट पर्वत असे म्हणतात. ठीक आहे. याचं कुठे दिलं हे बघा, हे नाही, हे तर घळई आहे. त्याचं उदाहरण कोणतं आहे, आपला सातपुडा पर्वत आहे, विंध्य पर्वत आहे आणि अरवली पर्वत आहे. ठीक आहे.
आता घळई कशी तयार होते बघा. नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते ती. तर एखादी नदी आहे ती उतारावरून वाहते, त्याचवेळी तिचा वेग कसा असतो, जास्त असतो, प्रचंड असतो. तर त्यामुळे नदीचे तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण, शीर्ष क्षरण हे काठांच्या क्षरणापेक्षा जास्त असते, म्हणजेच तळभागाची झीज जास्त होते. आता पर्वतावरून नदी वाहत आहे तर तिचा वेग जास्त आहे, तर तो जो वाहणारी तो तेवढा जो पार्ट आहे ना तो झिजून जातो, म्हणजे खाली 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 जातो जास्त. मग काठाकडील बाजू तीव्र उताराची होते, मग त्या बाजूला काय म्हणतात, घळई म्हणतात. जे व्ही शेप व्हॅली असते, ते व्ही शेप असते, व्ही शेप हा व्ही शेप ही काय करते, नदी वाहते. ठीक आहे, कळालं तुम्हाला. तर याचं उदाहरण प्रवरा नदीवर रंधा धबधब्याखाली घळई निर्माण झाली, तर याचं हे उदाहरण आहे. आता घर्षित चबुतरे. आता सागरी लाटांच्या समुद्रकड्यावर सतत होणाऱ्या माऱ्यामुळे कड्याच्या पायथ्याच्या बाजूला कपार तयार होते व कालांतराने ही कपार खोल जाते व काही कालावधीनंतर कपार म्हणजे काय, कॅबिनेट आय थिंक, तेच शब्द बघावं लागेल, मला सुद्धा आयडिया नाही आहे कपार म्हणजे. त्यामुळे समुद्रकड्याचा भाग मूळ स्थानापासून मागे सरकतो. ज्या ठिकाणी हा कडा कापला तेथे जी सपाट जागा निर्माण होते त्यास तरंग घर्षित चबुतरा असे म्हणतात. याचं उदाहरण म्हणजे रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यावर तरंग घर्षित चबुतरे आढळतात. रत्नागिरीमध्ये कधी गेला असाल तर तुम्ही, नसेल गेला तर कधी जासाल तर बघून घ्या नाही तर गुगल सर्च करून बघून घ्या, समजून येईल तुम्हाला. आता नदी खोरे कसे तयार झाले, रिव्हर बेसिन. प्रमुख नदी, तिच्या उपनद्या, त्यांच्या सहाय्यक नद्या व या सहाय्यक नद्यांना येऊन मिळणारे असंख्य लहान प्रवाह या सर्वांनी एकत्रितरित्या जलसिंचन केलेला एकूण प्रदेश म्हणजे मुख्य नदीचे खोरे. जसं की आपली गोदावरी, तिच्या उपनद्या आहेत, सहाय्य नद्या आहेत, या सगळ्या नद्या एकत्रित जलसिंचन करतात. वेगवेगळ्या राज्यामध्ये, वेगवेगळ्या स्टेटमध्ये या वाहत जातात, पाणी पुरवठा देतात. तर ती काय मुख्य नदी झाली. तर गोदावरी सर्वात मोठं खोरं आहे नदीचं आपल्या महाराष्ट्रातील, तुम्हाला माहिती आहे ना. ओके, तर पाहूया खाडी. आता नदी आपल्या प्रवासाच्या शेवटी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते तेथे नदीच्या मुख्यामध्ये समुद्राचे पाणी आतपर्यंत व नदीचे गोड पाणी निमखारे होते. समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये जेथपर्यंत आतमध्ये शिरते तेथपर्यंतच्या भागाला खाडी म्हणतात. ठीक आहे. आता दंतूर किनारा, कोकण किनारपट्टीमध्ये आहे दंतूर किनारा. हे खाडी, दंतूर किनारा, रिया किनारा, पर्वत, पठार, घाटमाता मैदान हे सगळं विचारलं जातं परीक्षेला. ठीक आहे. जेव्हा जेव्हा समुद्र किनारपट्टी ही एका सरळ रेषेत न राहता ठिकठिकाणी वक्राकार स्वरूपाची वेळेस ती किनारपट्टी दंतूर असे म्हटले जाते. उदाहरणार्थ कोकणची किनारपट्टी. ठीक आहे. आता रिया किनारा, एखाद्या समुद्र किनारपट्टी समांतररित्या नद्यांनी पिंजून काढली असेल, म्हणजेच एखाद्या किनारपट्टीवर जेव्हा येऊन मिळणाऱ्या नद्या सलगरित्या समांतरपणे समुद्रास येऊन मिळतात व ती किनारपट्टी खणून काढतात, त्यावेळेस त्या किनारपट्टीला काय म्हणायचं, रिया प्रकारची किनारपट्टी. ठीक आहे.
ही या प्रकारची किनारपट्टी कोकण किनारपट्टीच आहे. ठीक आहे. दंतूर कोकण किनारपट्टी, रिया कोकण किनारपट्टी, हे लक्षात ठेवा असंच. आता पर्वत कसं तयार होते बघा. सभोवतालच्या कमी उंचीच्या प्रदेशाच्या मानाने उंच असलेल्या विस्तीर्ण भागास निश्चित स्वरूपाचा पाया असतो. डोंगरकडे व दऱ्या स्पष्ट आढळतात अशा भूभागास पर्वत असे म्हणतात. ठीक आहे, कळालं तुम्हाला. आता पठार कसे तयार झाले बघा. पठार विस्तृत गाभ्याचे उंच प्रदेश असून सर्वसाधारणपणे सभोवतालच्या प्रदेशाच्या मानाने पठाराची उंची ही जास्त असते, त्यास पठार असे म्हणतात. ओके. घाटमाता माहिती आहे तुम्हाला. घाट महाबळेश्वरचा पाचगणी कसारा घाटसुद्धा आहे, माहिती आहे ना. हे मैदान वगैरे तेवढं नाही. पुढचं पाहूया आपण. हे बघा इथे हा फोटो बघा. महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग. हे बघा कोकण पश्चिम किनारा किती सुंदर असा आहे. सह्याद्री पश्चिम घाट बघा कसा आहे आणि तिच्या उपरांगा बघा दिसते तुम्हाला. महाराष्ट्र पठार बघा, दख्खनचे पठार, अरबी समुद्र, कोकण किनारपट्टी, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. किती छान असे रंगीत पुस्तक आहे हे. खूप छान बुक आहे. माहिती पण चांगली दिलेली आहे परीक्षेच्या दृष्टीने. इथे बघा आता महाराष्ट्राच्या प्राकृतिक सीमेला बघा कोणत्या कोणत्या दिशेला काय काय आहे बघा. उत्तरेस सातपुडा आहे, चिखलदरा डोंगर, गाविलगड टेकड्या, तोरणमाळाचे पठार, अस्तंबा डोंगर. पूर्वेला चिरोल टेकड्या आहे, आहिरी टेकड्या आहे. दक्षिणेला ताम्रपर्णी नदी आहे, मांजरा डोंगर आहे, चिकोडी रांगा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक एकूण 3 विभाग पडतात. कोकण किनारपट्टी, सह्याद्री आणि दख्खनचे पठार. महाराष्ट्र पठार. ठीक आहे. आता इथे बघा कोकणची किनारपट्टी बघा कशी आहे. हे दिसते तुम्हाला. आता पश्चिम किनारपट्टी. लांबी रुंदी बघा. किनारपट्टीची लांबी समुद्र किनारपट्टीची लांबी 720 तुम्हाला माहीत आहे. आणि ती सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. वक्राकार हे नेहमी लक्षात ठेवा. प्रश्न बरेच विचारलेले आहे यावरती, त्याच्यामुळे परत विचारू शकतात प्रश्न, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. मेन पॉईंट सांगते मी तुम्हाला यामधले. पश्चिम किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? 560 किलोमीटर. सॉरी. आणि याचा विस्तार कुठून? उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून दमणगंगा नदीखोरे, दक्षिणेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत याचा विस्तार आहे. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. याची महाराष्ट्र पठाराच्या निर्मिती बघा. आता खाली का नाही होतं, एक सेकंड. महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर भंगामुळे खाली खचल्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आणि प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंचवट्यासारखा कोकण म्हणून तयार झाला. कळालं तुम्हाला? हे बघा बोर्डी तळासरी, पालघर, उत्तर कोकण, मध्य कोकण, खलाटी, वलाटी बघा, दक्षिण कोकण.
तेरेखोल. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. बोर्डी तळी पालघर वसला आहे. तेरेखोल सिंधुदुर्ग असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर इथे महत्त्वाचं काय दिलं आहे का मी बघते. कोकण किनारपट्टीची रुंदी बघा 30 ते 60 किलोमीटर, सरासरी 44.7 किमी याच्यावरती प्रश्न आला होता असून उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किलोमीटरपर्यंत वसई ते हरिश्चंद्रगड विस्तारलेली आहे. ठीक आहे. आता कोकण किनारपट्टी ही मैदानी प्रदेश नाही आहे. इथे नद्या आणि डोंगर रांगाने भरलेला हा प्रदेश आहे, नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात. पूर्वेकडून म्हणजे पूर्वेच्या नद्या पश्चिमेकडे वाहतात. आणि ज्या आखूड नद्या आहेत, म्हणून कोकणच्या नद्या हा कशा असतात, आखूड असतात, मोठ्या नसतात, जास्त लांब नसतात. आता हे महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस तपकिरी मृदा आढळते. ठीक आहे. आणि दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते. हे पण लक्षात ठेवा. आता याचे उपभाग बघा. कुंडलिका नदी खोऱ्यामुळे कोकण किनारपट्टी 2 विभागात विभागली आहे, ज्यामध्ये उत्तर कोकण आहे, ज्यामध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, रायगड आहे, पालघर आहे. आणि मग दक्षिणमध्ये काय समाविष्ट जिल्हे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, फक्त 2च आहे दक्षिणमध्ये. ठीक आहे. आता खलाटी बघूया आपण. खलाटी तशी कशाला म्हणायची. खलाटी म्हणजे पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतच्या सखल भागाला काय म्हणतात, खलाटी म्हणतात. आणि याची उंची किती असते, 5 ते 15 मीटर किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा असू शकते. आणि उतार हा कसा असतो, सौम्य असतो. आणि या भागामध्ये लहान मैदान असतं, खाड्या असतात, वाळूचे दांडे असतात, चौपाटी. आता चौपाटी मुंबईमध्ये आहे ना चौपाटी, तर मी मुंबईलाच राहते. खांजणे वगैरे हे कशाने बनलेलं आहे, समुद्र लाटांनी तयार झालेली ही भुरपळे आहे. ठीक आहे. आता वलाटी. आता वलाटी म्हणजे कोकण किनारपट्टीच्या सह्याद्री पर्वताकडील जो भाग आहे तो वलाटी म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. इथे मी हा पीक घेतला आहे असंच. बघा थोडा ब्राईटनेस जास्त झाला याचा. ही आहे आपली कोकण किनारपट्टी. बघा इथे नदी बघा, कोकणातील नद्या आणि त्याच्या खाड्या बघू आपण. वैतरणा नदीवर दातिवरा, जिल्हा कोणता, पालघर. मी याची ट्रिक पण सांगणार तुम्हाला की कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू. उल्हासवर वसई आणि पालघरवाले 2 आहे, रायगडवाले 3 आहे, रत्नागिरीवाले 4 आहे, सिंधुदुर्गवाले 4 आहेत. असं मी तुम्हाला सांगेल ट्रिक मी लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. तर हा इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला माहिती दिली पश्चिम किनारपट्टी आपली कोकण किनारपट्टीबद्दल, आणि थोडासा महाराष्ट्र भारतात निर्मिती कशी झाली त्याबद्दल मी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. मी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तर तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तुम्ही वाचा. रेकॉर्डेड सेशन असणार आहे, तुम्ही पॉज करू पाहू शकता. आणि वाटलंच तुमच्याकडे बुक वगैरे नसेल तर घेऊन टाका. ते बुक खूप छान आहे, रंगीत आहे, इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला
म्हणजे बोर नाही होणार तुम्हाला. पुस्तकाचे पेजेस बघून माणसाला कसं बोर होतं एकदम, जर बुकची पानं जर वाईट नसली, एकदम काळपट असली किंवा भरलेली असली तर माणसाला लगेच झोप आल्यासारखं होते ते बघून. तर हे बुक तसं नाही आहे, यामध्ये चित्र वगैरे आहेत, ड्रॉइंग वगैरे केलेलं आहे, तर हे लवकर समजेलसुद्धा आणि लवकर लक्षातसुद्धा येईल तुम्हाला. ठीक आहे, तर पुढच्या सेशनमध्ये भेटूया. मी आज पुन्हा एक सेशन बोर्डवरती घेणार आहे, जो आपले व्याकरणचा जो 4 प्रकार राहिलेत ना आपले, त्यातलं मी एक प्रकार घेणार आहे, 1 किंवा 2 घेईल मी. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. सेफ राहा, घरीच राहा. ठीक आहे, आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अजून चांगल्यात चांगलं मी तुम्हाला देईल. आणि अभ्यास करत राहा, बाहेर फिरू नका. लॉकडाऊन आहे, 7 ते 11 आता बंद झालं दुकानं, घरातच बसा, टावळेपणा करू नका. आणि परीक्षा होणार आहे बरं, परीक्षा होणार आहे, विसरू नका. जेव्हा केव्हा होईल पण होणारच आहे परीक्षा, आणि आपण पास होणारच आहो यावेळेस. ठीक आहे, या जोशमध्ये अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. लव यू ऑल. थँक्यू. सबस्क्राईब करा चॅनलला.